सरमणिरिवतमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शूद्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिः देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं इकडे नमस्कृत्य आलं. चिकणे. नरञ्चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो त्या बोर्डावर जयमुनिरये. निळीपट्टण लावते. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनाम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु लावा लावा. गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म निळी बटणं लावा सगळी. श्री गुरवे नमः. हा आता लावा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय. वीर समर्थ. प्रत्यक्ष आपण कथाकल्पतरू हा ग्रंथ पाहतोय. स्तबक 13वा अध्याय 21वा सुरू आहे. प्रत्यक्ष देखिले अनंता. या श्वेतपुरुषाला पाहिल्यानंतर देव म्हणतात की आम्ही प्रत्यक्ष परब्रह्माला पाहिले. आम्ही विस्मयमानिला चित्ता यासी महोत्सवे पूजिला काही न देखोची. याची पूजा करताना आम्ही कोणाला पाहिलेलं नाही. यासी महोत्सवे पूजिता काही न देखोची. तव अशरीरी वाणी सांगती झाली आम्हा लागुनी की या श्वेतपुरुषा नयनी देखले तुम्ही. तेव्हा अशरीरी वाणी म्हणजे ज्याने शरीर धारण केलेलं नाही म्हणून वाणी आहे. मग त्याला काय म्हणतो? आकाशवाणी. अशरीरी वाणी सांगती झाली आम्हा लागुनी की या श्वेतपुरुषा नयनी देखिले तुम्ही. तुम्ही ह्या श्वेतपुरुषाला अनंताला प्रत्यक्ष पाहिलंय. यासी देखिले म्हणजे देवोची देखिला जाणीजे तरी आता तुम्ही जाईजे स्वाश्रमासी. म्हणाले परमात्म्याला पाहिलंय ना, आता तुम्ही आपापल्या ठिकाणी जा. पाठी भक्ती करता दीर्घकाळे देखाल अनंता कृतयुग अतिक्रमता वैवस्वत मन्वंतरे. या परमेश्वराला त्याची जर तुम्ही नित्यपूजा केली, म्हणजे आता मानसपूजा आहे, नित्यपूजा केली तर पाठी भक्ती करिता दीर्घकाळे देखाल अनंता. बराच काळ जाईल मग तुम्हाला हा प्रत्यक्ष म्हणजे तुमच्या मनात आता जे आहे की नाही याची आम्हाला पूजा करता येत नाही, काही नाही, हा जो भाव आहे तो निर्गुण निराकार परमात्मा तुमच्यासाठी सगुण साकार झाला. दीर्घकाळे देखाल अनंता कृतयुगी अतिक्रमता वैवस्वत मन्वंतरी. कृतयुग गेल्यानंतर वैवस्वत मन्वंतरामध्ये या परमात्म्याला तुम्ही पहा. हे देव आणि ऐकोनी विचरत आलो हे स्थानी
ऐशाही असता कष्टाचरणी तया देवो न देखवे. तरी बृहस्पती तू कैसा साक्षात देखो पाहसी परेशा. कष्ट साध्य म्हणून रोषा न करी बापा. मग ते बृहस्पतीला सांगतात की एवढं हे परमात्म्याचं दर्शन कष्टसाध्य आहे, तुला कसं जमणार आहे हे? कष्टसाध्य म्हणून रोषा न करी बापा. हे फार प्रचंड प्रयत्न करावेत तेव्हा प्राप्त होतं, म्हणून तू राग मानू नकोस. तो बृहस्पती उगा राहिला असो याग समाप्त झाला. परिरावो काळांतरी गेला पाताळात. तेच नारायण स्मरण कही तयाचे टळलीचे नाही. तेने प्रभावे मागोता पाही पावला परम गती ते. मग तो राजा पाताळामध्ये गेलेला आहे. पण पाताळात जरी तो राजा गेला तरी त्याचं अखंड चिंतन थांबलं नाही. भगवंताचं नामस्मरण चालूच राहील. तेथे नारायण स्मरण काही तयाचे टळलीचे नाही. तेने प्रभावे मागुता पाही पावला परमगती ते. मग त्याला उत्तम अशी गती प्राप्त झाली, कारण तो देवाला विसरला नाही. तो धर्मे विनविला गंगासुर की उपरीचर विष्णू भक्ता. पुण्यात्मा तरी पाताळात पडेला कापा. तुम्ही तर सांगता की उपरीचर, तुम्ही तर सांगता की इंद्राच्या आसनावर अर्ध्या आसनावर झोपतो, अर्ध्या आसनावर बसतो. मग एवढा हा उपरीचर पाताळात का गेला ते सांगा. कोणी विचारलाय? धर्मराजाने. कुणाला विचारलाय? भीष्माचार्याला प्रश्न. तो धर्मे विनिला गंगासुद की उपरीचर विष्णू भक्त. पुण्यात्मा तरी पाताळात पडिला कापा. पुण्यात्मा असून एवढं पुण्य, देवाचा राजा इंद्र, त्याच्या अर्ध्या आसनावर बसण्याचं सामर्थ्य ज्याला आहे, असा मनुष्य मग पाताळात का गेला? भीष्मने एकदा पूर्वी विचार मांडला. ऋषी देवी म्हणती आपण सद्भावे करू यज्ञ. तर ऋषी म्हणते देवा कोणते द्रव्य करावा. देव म्हणते बरवा अजा मिळवणी. तो ऋषी म्हणते सुरोरा औषधीची करोनी बरा. ऐसा कलोह परस्परा मांडला पार. तो उपरीचर राजनंदन विमाने जात होता बैसोन. ऋषी म्हणते तया लागून पुसावे सर्वे. हा जाणून पुण्य नृपदे म्हणून तया पुसले समजते. रावो उसे तया प्रती कोणता पक्ष. देव म्हणते आपण छागे कराया इच्छितो यज्ञ. ऋषी म्हणते औषधी करून इच्छितो आम्ही. तर हे ऐकून ते वेळा राये देवाचा पक्ष धरला. तो ब्राह्मणे शापला पडे पाताळी. भीष्माचार्य म्हणतात याला पाताळात का जावं. तव ऋषी म्हणते देवा कोणते द्रव्य करावा. देव म्हणते बरवा अजा मिळवणे. परंतु ऋषी म्हणते सुरवरा औषधीची करोनी बरा. ऐसा कलहो परस्परा मांडला आपण. देव म्हणतात अजा मिळवून करावा. ऋषी म्हणतात औषधीने हा यज्ञ पूर्ण करा. दोघांमध्ये वाद सुरू झाला. तेवढ्यात आकाशातनं हा उपरीचर वस्तू चालला होता. राजा होता, पुण्यवान होता, म्हणून तर त्याला स्वर्गातलं राज्य मिळालं. अर्ध्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्याला विचारल्यानंतर या राजाने देवाची बाजू घेतली आणि आपली बाजू घेतली नाही म्हणून ऋषींना राग आला. ऋषींनी शाप दिला जा पाताळात. हे ऐकून ते वेळा राये देवाचा पक्ष धरला. तो ब्राह्मणे शापला पडे पाताळी म्हणून. अगा अतपर निवृत्ती तुझी नवे विमानगती. ऐसे ऐकून सुरपती मानसी चिंतावला. आता म्हणाले तुला विमानात बसता येणार नाही, जा पाताळात. राजालाही वाईट वाटलं. आपण देवाची बाजू घेऊन सुद्धा आपल्याला
पाताळात जावं लागतंय. म्हणे रायासी आपणा निमित्त ब्रह्मशाप झाला अद्भुत. मग एक उपाय समर्थ सांगितला तयासे की तुवा ईश्वर भजन राया न टाकावे जाण तेणे पावसील निर्वाण कैवल्यपद. आता देवाला असं वाटलं आपली बाजू तर यांनी घेतली आणि याला आता ऋषींच्या शापापुढे आपलं काही चालत नाही, त्याला तर म्हणले पाताळात जावंच लागणार आहे, पण याला मोक्ष मिळवून द्यायचं आहे आपल्याला. मग देव म्हणाले तू पाताळात गेलास तरी आमची भक्ती सोडू नकोस, तुला मोक्ष प्राप्त. की तुवा ईश्वर भजन राया न टाकावे जाण तेणे पावसेल निर्वाण कैवल्यपद. मी एवढी देवाची भक्ती करून मला पुन्हा देवाची बाजू घेऊन सुद्धा नरकात जावं, पाताळात जावं लागलं. असं करून जर तू माझी भक्ती सोडशील तर तुला मुक्ती कशी मिळेल? आपुल्या सुखदुःखा कारणे देवावरी रागास येणे ऐसी नव्हेत की लक्षणे भक्ता केली. आपल्या स्वतःच्या सुखदुःखासाठी देवावर रागवून काय करणार? शेवटी आपलं कल्याण देवच करणार आहे. राजा रागवला नाही, मनात आलं मात्र की देवाची बाजू घेतली ते आपल्याला असं का झालं. रागवला नाही, मनात येणार साहजिक आहे. देवालाही कळलं की हिने आपली बाजू घेतली, आता याचं कल्याण करायला पाहिजे. अहो विचार करा, देवाला मारायला आलेल्याचं सुद्धा देव कल्याण करतो. ती पूतना जर त्याला विष पाजायला आली होती तिचं कल्याण केलं. म्हणजे जर शत्रूचंही कल्याण करतो तर जो त्याचं नाम घेईल त्याचं कल्याण करणार नाही का? की तुवा ईश्वर भजन राया न टाकावे जाण तेणे पावसील निर्वाण कैवल्यपद. त्यामुळे तुला कैवल्यपद प्राप्त होते. आणि भूमीवरी असता याज्ञिकाही यजन करता यज्ञी वसुधारा होमितात ते तुझं पावेल. आणि भूमीवर असताना म्हणजे जोपर्यंत तू देह धारण केलेला आहेस तोपर्यंत याज्ञिक लोक जे काही यज्ञकर्म करतील त्या यज्ञामध्ये वसुधारा असते. म्हणजे शेवटी आपल्याला माहीत आहे पूर्णाहुतीच्या वेळेला असं पूर्ण पात्राने भरपूर तूप सोडलं जातं यज्ञामध्ये. अशी वसुधारा ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला ते तुला प्राप्त होईल म्हणाले. यज्ञी वसुधारा होमितात ते तुझं पावेला, तो भाग तुला प्राप्त होईल. तेणे तुझसी केवळ अप्यायन सौख्य होईल क्षुधा तुषा निवारेल कांते होईल उत्तम. अमृत प्राशन केल्यासारखं तुला त्याचा लाभ होईल. तुला तहान भूक काही लागणार नाही आणि तुझी कांती देहयष्टी सुद्धा चांगली होईल. ऐसे देव बोलवणे गेले आपला स्थाने मग पडला तो कोणी नृप म्हणे भूमीवरी. ईश्वर भजन प्रभा करून देवे गरुड पाठवणे काढवणे विवरातून वैकुंठी नेला. पुढे त्याच्या ज्या वेळेला समाप्तीचा काळ आला, आयुष्य संपण्याचा काळ आला, त्यावेळेला भगवंतांनी गरुडाला पाठवलं आहे आणि त्याला वैकुंठाला घेऊन गेले. देवे गरुड पाठवणे काढून या विवरातून वैकुंठी नेला. पाताळातनं त्याला बाहेर काढला आणि वैकुंठाला घेऊन गेला. आता प्रस्तुत कथा अवधारी नारद इकडे समयांतरी गेला श्वेपदे श्वेतदीपामाधारी नाना ध्यान प्रयासे. नारदाने अनेक प्रयत्न केले आणि मग तो श्वेतद्वीपाला आलेला. कारण नारदाने नारायण ऋषींना प्रश्न विचारला होता की मला या श्वेतद्वीपाचं महत्त्व सांगा, श्वेत नारायण कोण आहे तो सांगा, आणि त्याला प्राप्त करून घेण्यासाठी मी काय करावं ते सांगा. त्याप्रमाणे नारदाने त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे नारदाने अनेक, कारण कष्टसाध्य आहे म्हणाले, सर्वांनाच ते जमेल असं नाही, पण त्याला त्यांनी तसे प्रयत्न केले आणि नारद श्वेतद्वीपाला आलेले. इकडे नारद समयांतरी, लगेच गेले नाही, समयांतरी, त्यांना सुद्धा वेळ लागला. गेला श्वेतद्वीपा माझारे कसा नाना ध्यान प्रयासे.
नाना प्रकारचे भगवंताची ध्यानं आहेत, ते ध्यान करून, म्हणजे प्रत्येकाला वेळ लागतो. आपल्याला काय माहिती आहे का, पी हळद न हो गोरी असं असतं. आपल्याला लगेच, आपल्याला त्याचं फळ लगेच पाहिजे असतं. कितीही भूक लागली तरी भात शिजेतोपर्यंत थांबायला पाहिजे नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीला वेटिंग आहे, वाट पाहावी लागते. तेथे अनेक बाहू वदन, अनेक कांती, अनेक चरण, ऐसा दिव्य पुरुष देखून स्तुती केली गद्यमय. त्या ठिकाणी त्या श्वेत परमात्म्याला त्याने पाहिलंय, ज्याला अनेक मुख आहेत. बघा, अर्जुनाला ते दिव्य रूप दाखवलं होतं. तिकडे पाहावे, तिकडे केवढी त्याची मुख आहेत, किती हात आहेत. तेथे अनेक बाहू वदन, अनेक कांती, अनेक चरण, ऐसा दिव्य पुरुष देखून स्तुती केली गद्यमय. या उपरी परमेश्वर होनी प्रसाद पुरस्सर आपला महिमा समग्र सांगता झाला. आणि मग भगवंतांनी त्याला आपलं महत्त्व सांगितलं नारदानं. मग नारद भाग्या ते वर्णिले श्री आनंदे म्हणे, एक द्वित त्रिजे केले होते आगमन. त्या ठिकाणी एक, द्वित आणि त्रित होते. कुठे होते ते? व्यास महर्षींच्या आश्रमामध्ये होते. एक यज्ञ चालला होता त्या ठिकाणी. भगवंत म्हणतात ते तिघं इथे येऊन गेले, म्हणजे नारदाच्या आधी तिथे पोचलेत ते. म्हणे एक द्वित त्रिते केले होते आगमन. त्याही उग्रतप केले, परी त्या दर्शन नाही झाले. ते दर्शन तुझं झाले एकांत भक्त म्हणून. ते एक द्वित त्रित येऊन गेले, एक तपश्चर्या केली. त्यांना माझं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही. आता काही वेळेला आपण काय म्हणतो, पंढरपूरला गेलो ना बस झालं. पण जे मंदिरात जाऊन पायावर डोकं ठेवतात त्यांचा आनंद वेगळाच आहे ना. तसं म्हणाले, त्यांना ते आले, ते म्हणले चला भाऊ आपल्याला काही नाही तर नाही, निदान श्वेतपुरामध्ये तरी आलो आहे. म्हणाले त्याला, तुम्हाला आत्ता जसं दर्शन झालं तसं त्यांना दर्शन झालं नाही. का? कुणाची इकडे भक्ती आहे, तिकडे भक्ती आहे, तिकडे एक द्वित त्रित, एके ठिकाणी भक्ती नाही. म्हणून ते काय म्हटले, तुमची कशी आहे बघा काय म्हणतात, एकांत भक्त. एकांत म्हणून गजानन विजय ग्रंथात सुद्धा काय म्हटले, एकविध निष्ठा ज्याची जडली गजाननपदी झाची, त्याच्या दुःख आणि संकटाची होळीच आहे होणार. म्हणजे आपली एकनिष्ठा पाहिजे. एकनिष्ठा म्हणजे कसं आहे, मासा आहे मासा, तो कुणाशी एकनिष्ठ आहे? पाण्याशी एकनिष्ठ आहे. त्याला पाण्याशिवाय दुसरं काही नको. आपण त्याला म्हणलं बाबा तुला आत्ता दूध आठवलंय, त्यात टाकू का, मधात टाकू का, बासुंदीत टाकू का, तो तुम्हाला काही नको, मला पाण्याशिवाय काही नको. तसं मला माझा देव महत्त्वाचा आहे. मग जे मी माझा आराध्य दैवत आहे तेच मला सर्वत्र दिसणार. कोल्हापूरला पाया पडायला गेलो तर तिथं गजानन महाराज दिसणार, तुळजापूरला गेलो तर महाराज दिसणार, पंढरपूरला गेलो तर महाराज. माझंच दैवत. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. माझा परमात्मा, माझा आराध्य दैवत आज वेगवेगळ्या रूपाने, आज जगदंबेच्या रूपाने बसले, आज तुळजाभवानीच्या रूपाने बसले, आज पांडुरंगाच्या रूपाने. म्हणजे एकच माझी ज्याच्यावर निष्ठा आहे तेच. कारण सर्व तत्व एकच आहे ना, एकच परब्रह्म सर्वत्र भरलेलं आहे. ओतप्रोत भरले असे, असा उल्लेख आहे महाराजांच्या पोथीमध्ये. तर तेच भरलेलं आहे. आम्ही त्या एका तत्वावरती आमची निष्ठा आहे. म्हणजे जे सर्वत्र भरलेलं परब्रह्म तत्व आहे त्याला आम्ही गजानन महाराज म्हणतो. मग तेच तत्व आहे त्याला आम्ही महाराज म्हणतो. म्हणून आम्हाला महाराज सर्व ठिकाणी दिसतात. एखाद्याला गोंदवलेकर महाराज सर्वत्र दिसते, एखाद्याला कलावती माता सर्वत्र दिसते. ज्याची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याला त्याचं आराध्य दैवत त्या ठिकाणी दिसतं. समर्थ गेले पंढरपूरला पांडुरंगाला पाया पडायला. बघतात तर राम येथे उभा का श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा.
काय केली सीतामाई येथे राही रुक्माबाई, काय केली शरयू गंगा येथे आणली चंद्रभागा, काय केला हनुमंत येथे पुंडलिक भक्त. म्हणजे काय केली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरी. रामी रामदासी भाव तैसा होय पंढरी राव. म्हणून एकविधा निष्ठा काय महत्वाची की मी तुला का दर्शन दिलं, नारदाला ते सांगतात. एकांत भक्त म्हणून मग भविष्य कारण म्हणे अवतार नरनारायण धर्मगृही चौघे नंदन होतील मत्स्वरूप. भविष्य कारण त्याने सांगितले की माझी स्वरूप अवतीर्ण होतील राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. अन्यथा नाही सद्भावी. म्हणजे तोच त्या ठिकाणी इकडे श्रीकृष्ण आणि बलराम दादाच्या स्वरूपात सर्व ठिकाणी म्हणले मीच दरवेळेला अवतार घेतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी. मग भविष्यकारण आहे अवतार नरनारायण धर्मगृही चौघे नंदन होतील मत्स्वरूप. अन्यथा नाही सद्भावे त्यांची आराधना करावे. मग सृष्टीरचना आघावी सांगितले नारदा. आणि मग भगवंताने त्या नारदाना संबंध सृष्टीची रचना कशी आहे ती सांगितली. वराहादी समग्र वामनादी अवतार कार्य भविष्य तदनंतर निरूपले परेशे. मी वराह अवतार कसा घेणार आहे, वामन अवतार कसा घेणार आहे, असे मी पुढचे भगवंत जो अवतार घेणार ते केव्हा आणि कसे घेणार ते नारदांना त्याने सांगितले. हे सांगून जगजीवन स्वय पावलांतर्धान असो चालला नरनारायण दर्शनार्थी नारद. तिथून श्वेत पुरुषाचं दर्शन घेतले, अनंताचं दर्शन घेतले आणि पुन्हा नरनारायणाकडे बद्रिकाश्रमाला नारद परत आले. येऊन बद्रिकाश्रमासे श्री नरनारायण ऋषी देवांचा देव देखून त्याशी वंदिले साष्टांगे. आणि आल्यानंतर कळलं की ज्यांच्यापासून गेलो तेच हे आहे. येऊनी बद्रिकाश्रमाश्री श्री नरनारायण ऋषी देवांचा देव देखून त्याशी वंदिले साष्टांगे. हाच देवाचा देव आहे, मी याला ओळखलंच नाही. देखिला देखिला देवाचा मी देव फिटला संदेहो निमाले दुजेपण. तो म्या देखिला रावोळी पाहता पाहता मनान पुरे धणी. देखिला देखिला देवाचा मी देव. मग गेली नाना स्तुती तो नरनारायण प्रीती पूजा करून नारदाप्रती सुखगोष्टी करते झाले. म्हणती नारदा प्रेयसी तू श्वेतदेवी गेला होतासी तेथ दर्शन झाले तुझे परेशाचे. आपणच देव म्हणत नाही ते, कारण अरे तुझं तिथं गेला होता ना, तुला परमात्म्याचं दर्शन झालं ना म्हणाले. ते देवदर्शन पाहे देवा दानवा सर्व आहे नाना तपेव्रतेही प्राप्त नव्हे. तू भक्तांचा तू भाग्याचा एकांत भक्त. तुला ते दर्शन का झालं, तू भाग्यवान आहेस, एकांतिक भक्त आहेस म्हणून तुला ते दर्शन भगवंताने दिलं. तू भाग्याचा एकांत भक्त म्हणून दर्शन झाले प्राप्त. हे ऐकून नारद मनात विस्मित झाला. हे ऐकल्यानंतर नारद विस्मित झाले. ज्याला पाहायला मी तिथे गेलो तेच हे आहे आणि हे म्हणतात बरं झालं तू ते पाहून आलास ते. तू भाग्याचा एकांत भक्त म्हणून दर्शन झाले प्राप्त. हे ऐकून नारद मनात विस्मित झाला. जसं
अक्रूर आला होता. श्रीकृष्णाला गोकुळातून मथुरेत न्याय. त्याला हे माहिती होतं की कंसाने मुष्टिक चाणूर यांची योजना कृष्णाला मारण्यासाठी केली आणि मोठा हत्ती त्यांनी ठेवलेला आहे पायाखाली तोडवण्यासाठी कृष्णाला. मी तर घेऊन चाललोय म्हणाले. आता मला एक गोष्ट कळते की कृष्ण किती बलवान आहे ते, कारण कृष्णाला मारायला जेवढे गेले एक महाबळवट सोडला तर कोणी जिवंत परत आले नाही. हे मला माहिती आहे, त्यांचा पराक्रम माहीत आहे. पण आताही हा तर म्हणले कंस मारायलाच टपलेला आहे, काय होईल, मी तर घेऊन चाललोय. म्हणून गंगेत बुडी मारली. तरी स्नान करून येतो म्हणाला कृष्णाला. कृष्ण म्हणले जा. खाली बुडी मारल्याबरोबर त्याला त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन झालंय. शेषशाही भगवान आहेत, सगळे देव हात जोडून पुढे उभे आहेत. आणि मग पुढचं त्याला हे दिसते रथात बसलेले कृष्ण आणि बलराम दादा. आणि मग कळलं की ते हे एकच आहे. बुडी स्नान झालं, बाहेर आला, नमस्कार केला. कृष्ण त्याला विचारतो, नारदा हे अक्रूरा, अरे काय पाहिलंस रे. त्यालाही विस्मय झाला. अरे मी ते पाहिले रूप हेच आहे आणि मी उगीच काळजी करत होतो. हे ऐकून नारद मनात विस्मित झाला. मग मानना करोनी थोर दिव्य वर्षे शतसहस्र त्यांचे आश्रमी ब्रह्मकुमार राहता झाला. 100,000 वर्ष म्हणजे पुष्कळ काळ ते बद्रीनाथ चाललं आहे. एकदा नारद तयासी पुसरके मज एक संदेह वर्तत पितर पिंड संज्ञा निभ्रांत पावले कैसे. मला एक शंका आहे म्हणाले नारदानी नरनारायणाला विचार. पितर अशी संज्ञा का प्राप्त झाली ते सांगा. तेव्हा नरनारायण म्हणते दैत्यभारे पूर्वी क्षिती रसा तळा जात होते पापास्तव. तेव्हा नरनारायणाने त्याला सांगायला सुरुवात केली की पूर्वीच्या काळी दैत्याने एवढी पाप केली की त्यांच्या पापाचा भार पृथ्वीला सहन झाला नाही आणि ती रसातळाला चालली. तै देवे वराह होणे दात उद्धरून मेजणे यथा प्रदेशी नेऊनही ठेवली देखा. तेव्हा वराह अवतार भगवंताचा झाला आणि त्याने ती पृथ्वी पुन्हा पहिल्या जागी ठेवली. ते समयी ब्रह्मसुद्धा जे ते राक्षसे 11 विक्राळ होते दैत्यवेळी, त्यांचा स्वतःचा भार आणि पुन्हा पापाचा भार यांनी ती रसातळात चाललेली. तेचे समयी ब्रह्मसुद्धा दाते चिखल लागला होता. त्याचे 3 पिंड करता झाला यज्ञ वराह. त्याच वेळेला त्या वराह अवताराच्या दाताला चिखल लागलेला होता. तै देवे वराह होणे दाते उद्धरून मेजणे यथा प्रदेशी नेऊन ठेवली का. तेचे समय ब्रह्मसुद्धा दाती चिखल लागला होता. त्याचे 3 पिंड करता झाला यज्ञ वराह. त्याचे 3 पिंड केले यज्ञ वराहाने. स्वदेहीच्या उष्मापासून तिळ निर्माण करून कुशावरी ते पिंड तिने स्थापिले देवे. स्वतःच्या देहाच्या उष्णतेपासून वराहाने तीळ निर्माण केले. तीळ अंतरले तर त्याच्यावर हे 3 पिंड ठेवले. कुशावरी ते पिंड तिने स्थापिले देवे. ते हे पितर निश्चिती, त्याला पितर म्हणतात. पिंडदान जे आपण म्हणतो पितर म्हणतात. हे पितर कोण आहेत. वसु, रुद्र आणि आदित्य अशी 3 पिंड आहेत. आपण म्हणतो वडील, आजोबा आणि पणजोबा. म्हणजे ते त्या देवतेमध्ये विलीन होऊन जातात. जसं जसं ते पुढच्या पिढीत जातात ना तसे ते वसुरूपामध्ये, रुद्ररूपामध्ये, आदित्य रूपामध्ये विलीन.
वसुरुद्र आणि आदित्य पितृक्रमे यथार्थ जाणणारा हे ऐकून ब्रह्मकुमार संतोष पावला अपारा. तव म्हणती नारायण रायके कथा दुसरी. देवे हयग्रीव धरले ते वेदोद्धारण केले. तव नारदे प्रश्नले कैसा झाला हयग्रीव. म्हणजे हयग्रीवाने भगवंतानी हयग्रीवाचा अवतार धारण केला. कारण काय झालं, शंकासूर यांनी वेद चोरून नेले होते आणि मग ते आणायचे परत, म्हणून हा अवतार झाला. देवे हयग्रीव धरले ते वेदोद्धारण केले. तव नारदे प्रश्नले कैसा झाला हयग्रीव. नारदाने प्रश्न दिला हा हयग्रीव अवतार कसा झाला ते सांग. मग नरनारायण म्हणते पूर्वी महाप्रलयाच्या ते संपूर्ण हे भूत जाती पावली क्षय. अंधकार झाला सर्व मागुती सृष्टी इच्छा देवा. हो महत्त्वादी आघवा मर्जीला निर्मिला समूह. मग ब्रह्मा झाला उत्पन्न नाभी कमळापासून. तो सहस्त्रपत्रे वय सोने मानसपुत्र निर्मिले. मग नाना लोक रचले नाना भूतग्राम सृजले. ब्रह्मा जन्मला जे वेळी कमलपत्रे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की नित्यप्रळय म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. नित्यप्रळय म्हणजे रोज आपण झोपतो त्यावेळेला प्रळय होतो, म्हणजे आपल्याला काही कळत नाही. सकाळी उठल्यावरच आपण जिवंत आहे एवढं कळत, बाकी त्याला नित्यप्रळय म्हणलेलं आहे. तसा हा सृष्टीचा प्रळय होतो आणि पुन्हा सृष्टी निर्माण होते. म्हणजे जशी निर्माण झाली तशीच ती नाश पावते आणि पुन्हा निर्माण होते. म्हणजे भगवंत निर्माण करतो. मग ब्रह्मदेव उत्पन्न झाले नाभी कमळातनं. त्या कमळाला किती पाकळ्या होत्या? सहस्त्रपत्री बैसोन 1000 पाकळ्याचं कमळ होतं, त्याच्यात बसलेले. आणि मग ब्रह्मदेवाने मानसपुत्र निर्माण केले. जशी आत्ताच्या ह्या युगामध्ये भगवंतांनी ब्रह्मदेवाने निर्माण केलेले मानसपुत्र आणि मग पुढे सृष्टी निर्माण झाली. मग नाना लोक रचले नाना भूतग्राम सृजले. ब्रह्मा जन्मला जे वेळे कमलपत्रे. तेव्हा रक्त नेत्र दोन्ही बिंदू उद्भवले जीवने. ते जी मधुकैटमधून जाणीचे दैत्य. आणि मग कृष्ण आणि रक्तवर्णाचे 2 निर्माण झाले. मधु आणि कैटभ नावाचे राक्षस निर्माण. हे कशापासून निर्माण झाले? भगवंताच्या कानातनं जो मळ बाहेर पडला, ब्रह्मदेवाच्या कानातनं मळ बाहेर पडला, त्यातनं हे दोघं निर्माण झालेले. मधुकैटभ दोन्ही जे ते विष्णूचे कर्ण जात. ऐसे पुराणात रमत परीने मिळे भारती. अशी पुराणात कथा आहे, पण महाभारतात ही कथा नाही आहे. म्हणजे एके ठिकाणी आहे, एके ठिकाणी नाही. मी काही ठिकाणी एक कथा आहे, काही ठिकाणी वेगळी कथा सांगितली. श्रीकृष्ण विष्णूच्या कानातनं मळ बाहेर पडला झाले. काही ठिकाणी सांगितले ब्रह्मदेवाच्या कानातनं मळ पडला आणि बाहेर झाले. पण मळातनं निर्माण झाले एवढे नाही. ते उपजराजे गदा मुष्टी धाविले ब्रह्मया पाठी. सांडिले धावता परमेष्ठी मुखी हुनी चारी वेद. हातामध्ये गदा घेऊन ते ब्रह्मदेवाच्या मागे निघाले. ब्रह्मदेव स्वतःचा जीव वाचवताना मुखी हुनी चारी वेद. मुखातनं चारी वेद बाहेर पडले. दैत्य ते वेद हरवणे राहिले पृथ्वी तळी जाऊने. तेणे अंधकार प्राप्त होणे राहिला ब्रह्मा. ते जे ब्रह्मदेवाच्या मुखातनं 4 वेद बाहेर पडले, ते 4 वेद घेऊन दैत्य पळून गेले. आता वेदच नाही, त्यामुळे सगळीकडे अंधकार झाला. अंधकार म्हणजे अज्ञान निर्माण झालं. दैती ते वेद हरवणे राहिले पृथ्वीतळी जाऊने. तेणे अंधकार प्राय होणे राहिला ब्रह्मा. मग धर्माधर्म काही भासते ना कोणाशी. विष्णू स्मरला हे विधीने दुःखे ते.
आता धर्मच राहिला नाही, मग अधर्मच. धर्म गेल्यावर काय? अधर्म. कोणी कसंही वागायला लागलं, कुणाला धर्माचा धाक राहिला नाही. मग ब्रह्मदेवाने विष्णूची प्रार्थना केली की माझे ते वेद मला परत आणून द्या, म्हणजे मला पुन्हा वेदाचं महत्त्व जगाला सांगता येईल. म्हणे तुझी मानसापासून मी पहिला झालो उत्पन्न, दृष्टी पाहता मागो त्यांना तुझे जन्म झाले. मी तुझा मानसपुत्र आहे म्हणाले. कोणाला सांगितलं? भगवान महाविष्णूला. कोण म्हणते? ब्रह्मदेव म्हणतो मी तुमचा मानसपुत्र आहे. तुम्ही कल्पना केली आणि मी तुमच्या ब्रह्मकमलातनं उत्पन्न झालो. तुझे जन्म झाले तिसरे जन्मे वचन मात्रे, चौथे झाले श्रोत्रद्वारे, पाचवे नासिकाद्वारे, सहावे अंडज. पहिल्यांदा जो माझा अवतार झाला म्हणजे ब्रह्मदेव म्हणतो, विष्णू स्मरीला लावला आहे. म्हणे तुझी मानसापासून मी पहिला झालो उत्पन्न. तुझ्या मनातनं पहिल्यांदा मी तुझा मानसपुत्र म्हणून जन्माला आलो. तुझे जन्म झाले, दुसऱ्यांदा जन्माला आलो. तिसऱ्या जन्मी वचन मात्रे, पहिल्यांदा मनातनं, दुसऱ्यांदा कमळातनं जन्म, तिसऱ्यांदा वचन मात्रे, नुसतं म्हटलं ब्रह्मदेवा की लगेच मी निर्माण झालो. चौथ्यांदा श्रोत्रद्वारे, नुसतं पाहिलं आणि मी निर्माण झालो. पाचवे नासिकाद्वारे, सहावे अंडज, सातवे पद्मापासून, जन्मोजन्मी तुझा नंदन आता दैत्य केले वेद हरण अंधारलो सर्वार्थी. म्हणजे ज्या ज्या वेळेला पृथ्वी रसातळाला गेली, म्हणजे पृथ्वी नामशेष झाली, त्यावेळेला पुन्हा पुन्हा मी जन्माला आलो आणि प्रत्येक वेळेला तुझा मुलगा म्हणूनच जन्माला आलो. आता वेद हरण केलेले आहेत दैत्याने, ते वेद मला परत मिळून दे. वेद हरले ऐसे ऐकोनी देवी निद्रा सांडोने, हय शीर्षित ये क्षणे धरले रूप. घोड्याचं मुखकमल हय शीर्ष, ते क्षणी धरले रूप. वेदाचे स्थान वहिले अश्वाचे मस्तक धरले. आता विवरण ऐका भले त्या मस्तकाचे. मस्तक ते ऊर्ध्वलोक, सूर्यकिरण केश देख, कर्ण तो पाताळ लोक, ललाट पृथ्वी, गंगा सरस्वती भ्रुवा जाण, चंद्र सूर्य ते नयन, संध्या नासिक प्रमाण, ओंकार संस्कार, विजुते जिव्हा थोर, दंत सोमप पितर, गोलोक ब्रह्मलोक निर्धार, ओष्ट दोन्ही, लक्ष्मी दे वाचा जाण, ऐसे शुभ्र हय शीर्ष निर्माण, ते हय रूप धरुना देवे शब्द केलं. तो हय म्हणजे घोड्याचं जे शीर्ष आहे. मस्तक ते ऊर्ध्वलोक आहे. मस्तक म्हणजे ऊर्ध्वलोक. सूर्यकिरण म्हणजे त्याचे केश आहे. कर्ण म्हणजे पाताळ लोक आहे. ललाट म्हणजे पृथ्वी आहे. गंगा सरस्वती म्हणजे त्याच्या भ्रुवा आहेत, भुवया. चंद्र सूर्य हे त्याचे डोळे आहेत. संध्या हे नासिक आहे. ओंकार हा संस्कार आहे. वीज आहे ती त्याची जीव आहे. दंत आहे ते सोमक पितर आहेत. गोलोक ब्रह्मलोक निर्धार, गोलोक आणि ब्रह्मलोक हे त्याचे दोन्ही ओठ आहेत. लक्ष्मी ही त्याची वाचा आहे. असं ते शुभ्र हय शीर्ष आहे. हे हयरूप धरून देवे शब्द केला. तो शब्द ऐकून वेद पाताळी ठेवून दैत्य धावून आले दोन्ही. तो देव गेला पाताळा. आणि त्या घोड्याच्या मुखातनं त्याने मोठा आवाज केला. आवाज केल्याबरोबर पाताळातल्या दैत्यांच्या कानावर त्या हयग्रीवाचा आवाज गेला. आणि आपल्याला कोणीतरी शत्रू आलेला आहे आणि तो आपल्याकडनं वेद हरून करून नेईल. मग त्या शत्रूचा आधी नायनाट करावा
म्हणून ते वेद त्यांनी पाताळात ठेवलेले आहेत आणि युद्ध करायला ते दैत्यवरती आले. वेद पाताळी ठेवोनी दैत्य धावोनी आले दोन्ही, तव देव गेला पाताळ. हे वरती आले आणि देव गेला पाताळ. तेथून वेद उद्धरिले, क्षीराब्दे उत्तरभागी ठेवले, मग आपण धरिले पूर्वमूर्तीशी. तिथनं ते वेद आणले क्षीराब्दीच्या उत्तर भागाला, म्हणजे क्षीरसागराच्या उत्तर भागाला ते वेद ठेवले. पुन्हा आपलं रूप धारण केलं आणि युद्धाला आला. दैत्य इकडे तिकडे फिरते, शिंडले काहीच नाही. ते पाताळी जाऊन जाऊ पाहते, तो वेद नाही. इकडे इकडे बघतात, त्यांना कोणी दिसतच नाही. कुणी आवाज केला. पुन्हा म्हणले ते जाऊ द्या, आपले वेद आहेत का बघू. पुन्हा पाताळात घ्यायचं, तिथं वेद नाही. मागुते क्रोधे निघोनी क्षीरसमुद्री जाऊने विष्णू निदिष्ट देखोनी जा केले जागे. आणि बघितलं तिकडे विष्णू गाढ झोपेत आहे. आले ते दोघं दैत्य, जाग केलं त्याला. ते युद्ध करून चक्रवाणी मधुकैट मरले दोन्ही. मग ब्रह्मा संतुष्ट होऊन रचले ब्रह्मांड. मग भगवंताने त्या दोघाचाही वध केला, मधुकैटवाचा, आणि त्या वेदाचं रक्षण केलं. मग ब्रह्मा संतुष्ट होऊन रचले ब्रह्मांड. ऐसे हयग्रीवे वहिले वेदांचे उद्धरण केले. हे भारतोक्त कथले परी अनारसे पुराणे. ही कथा महाभारतात आलेली आहे, पण दुसऱ्या पुराणात वेगळीच कथा आलेली आहे. ते प्रथमस्तबकी कथा कथिले असे संक्षेपदा ऋषी ईश्वरी यज्ञ करता लावले हाय शिर. आता पहिल्या स्तबकामध्ये ही कथा येऊन गेली हयग्रीवाची. त्या कथेमध्ये पहिल्या स्तबकामध्ये जी कथा येऊन गेली त्याच्यात काय सांगितलं कोणाला असं आहे का? कोणाला ठाऊक नाही. आपलं ते झालेलं आहे. 13व्या स्तबकापर्यंत आपण आलेलं आहे. पहिल्या स्तबकातली कथा आहे. यज्ञाचं रक्षण करण्याकरता भगवंत आलेले होते आणि त्यांना असा अहंकार झाला की मी आहे म्हणून यज्ञाचं रक्षण होतंय. त्यांना ते इथलं स्टूल घ्यायचे. त्या यज्ञाचं रक्षण होतंय का? मी आहे म्हणून. मी आहे म्हणल्याबरोबर त्यांच्या हातामध्ये धनुष्याची दोरी होती ती प्रत्येक सुटली आणि यांचं शिर उडालं भगवंताचं. त्यांना अहंकार झालेला सुद्धा त्या मूळ पुरुषाला आवडत नाही. मग ऋषींनी त्याला आणून लावलेले घोड्याचं मस्तक म्हणून त्याला हयग्रीव असं म्हणतात. ते प्रथमस्तबकी कथा कथले असे संक्षेपता ऋषीश्वरी यज्ञ करता की लाविले हाय शिर. आता असो हे वेदोद्धारण वेद मार्गे चालता ब्राह्मणा निग्रहानुग्रही संपूर्ण समर्थ झाले. आणि मग वेदाच्या आधारे सगळी समाजरचना पुन्हा झाली आणि मग शिस्त आली काहीतरी समाजाला. ऐके निग्रह स्वभाव अग्निमोषकात्मक विश्व परमेश्वरी सृजले सर्व आद्यकाली. आणि अग्नि क्षोमात्मक विश्व, अग्नि क्षोमात्मक असं विश्व भगवंतांनी निर्माण केलं. आता अग्नि क्षोमात्मक विश्व निर्माण केलं म्हणजे काय? अग्नी म्हणजे ब्राह्मण. सोम शब्दे क्षत्रिय जाणं हे परस्परे आश्रयस्थान ये अर्थी इतिहासात सांगितलंय. हे दोघं एकमेकावर अवलंबून आहे. शक्ती युक्ती मिळून शक्ती आहे कोणाकडे? क्षत्रियाकडे. बुद्धी आहे कोणाकडे? ब्राह्मणाकडे. आणि मग शक्ती युक्ती मिळून कार्य साधिती. शक्ती आणि युक्ती एकत्र झालं की कार्य सिद्धीला जातं. नुसती बुद्धी चालत नाही का नुसती शक्ती चालत नाही. दोन्ही एकत्र आले तर कार्य होतं. अग्नी म्हणजे ब्राह्मण, सोमशब्दे क्षत्रिय जाणं हे परस्परे आश्रय स्थान हे अर्थी इतिहास. याच्याबद्दलचा एक इतिहास तुला सांगतो पण उद्या.
कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. मला वाटलं गुरुजींचं लक्ष आहे की नाही घड्याळाकडे पण. आरती पंढरीश प्रभुजी कमलजा. हा हे घ्या. सावळी घनश्याममूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन